नमस्कार. आपण डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्रिन्सिपलने काढण्यासाठी अगदी सगळ्यात सिंपल फंक्शन सुरुवातीला यूज करणार आहोत f(x = x) आणि मग काही फॉर्म्युले आपण तयार करणार आहोत पुढचे काही. तर काही वेळेला पुस्तकात डेल्टा एक्स हा कन्सेप्ट वापरलेला असतो. तो फक्त सांगते तुम्हाला की f(a+h) असं आपण म्हणतो ना, f(x+h) मायनस fx/h आणि लिमिट h टेंडिंग टू 0 असा आपण जो h वापरतो तो निग्लिजिबल आहे असं आपल्याला कन्सेप्ट म्हणायचं की तो निग्लिजिबल आहे. त्याच्याऐवजी काही बुक्स मध्ये डेल्टा एक्स हा आपण वापरला जातो. डेल्टा म्हणजे स्मॉल डेल्टा, डी सारखाच असतो, थोडासा असा टिल्ट असतो. डेल्टा एक्स याचा मीनिंग असं की एक्स मधला डिफरन्स बिटवीन एक्स पॉइंट्स, त्याला डेल्टा एक्स म्हणतात. तर डेल्टा एक्स काय डिनोट करतो, तो इतका स्मॉल असतो की निग्लिजिबल असतो, म्हणजे अगदी टेंडिंग टू 0 असतो. त्यामुळे एच याच्या ऐवजी कधी कधी डेल्टा एक्स हे असं यूज केलेलं असतं. म्हणजे डेल्टा एक्स लिहायच्या आधी तर लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 f(x+Δx) इतकं स्मॉल डिस्टन्स मायनस fx/Δx. अशा पद्धतीने पण ती डेफिनेशन वापरली असते. काही एच नोटेशन वापरा, डेल्टा एक्स वापरा. डेफिनेशन फक्त लक्षात ठेव फर्स्ट प्रिन्सिपल की आपण एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर ह्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनचं काढू शकतो. पहिलं अगदी सिंपल फंक्शन घेऊया, मग इन जनरल पॉलिनॉमियलच्या डेरिव्हेटिव्हचं काढायला जाऊ. आपण फॉर्म्युले तयार करणार आहोत काही सुरुवातीला, आणि हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते आता पाठ करायचे, कारण ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला भरपूर फॉर्म्युले येणार आहेत. तर ते कुठेतरी असे लिहून ठेवायचे आणि पाठ करायचे, रोज वाचायचे. कारण हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ केलेत की जोपर्यंत आयुष्यात तुम्ही मॅथ्स घेणार आहात तोपर्यंत कधीही कुठेही लागू शकतात. जसे ट्रिग्नॉमेट्रीचे आहेत तसेच हे डेरिव्हेटिव्हचे आहेत, आणि पुढे इंटिग्रेशनचे पण तसेच येणार आहेत, आणि खूप असणार आहेत फॉर्म्युले. तर ते सगळे पाठ करायचे. चल, लिमिट ही त्याची डेफिनेशन आहे, त्याच्यावरून आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. सिंपल सगळ्यात पहिलं फंक्शन घेऊया, f(x = x). अगदी सगळ्यात सिंपल फंक्शन. त्याचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय येतंय आपण चेक करणार. डेरिव्हेटिव्ह ॲट पर्टिक्युलर पॉईंट जर आपण काढायला गेलो, म्हणजे त्या ग्राफवर जाऊन तो पर्टिक्युलर पॉईंट चूज केला आणि तिथे डेरिव्हेटिव्ह काढलं तर अर्थातच रिअल नंबर येईल. पण आपण पर्टिक्युलर पॉईंटला कधीही काढू शकतो डेरिव्हेटिव्ह. आधी इन जनरल डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय येतं ते आपण चेक करूया. ते काढण्यासाठी या फर्स्ट प्रिन्सिपलचा आपल्याला वापर करता येतो किंवा करता येईल. तर अगदी सोपं फंक्शन घेऊया पहिल्यांदा, f(x = x). त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f'(x) काढायचं असेल तर डेफिनेशन काय ही वापरणार. सो f'(x) = लिमिट h घेऊया. h मध्ये डेफिनेशन लिहा किंवा डेल्टा एक्स मध्ये घ्या, काही फरक पडत नाही तिथे. सो h टेंडिंग टू 0 f(x+h). मी a का नाही घेतला, a+h का नाही घेतला, कारण पर्टिक्युलर पॉईंट साठी काढत नाही आपण a ह्या x = a या पॉईंटचं डेरिव्हेटिव्ह नाही काढणार आपण. इन जनरल काय फंक्शन डेरिव्हेटिव्हचं तयार होतंय, x हे फंक्शन घेतलं तर ते आपण काढतो. सो x+h मायनस fx/h, h टेंडिंग टू 0 आहे ना, त्यामुळे h. आता f(x = x), त्यामुळे fx ची व्हॅल्यू x आहे. मग f(x+h) ची काय येईल ती आपल्याला इथे तयार करून घ्यायला लागेल, आणि मग ह्याच्यात आपण ती सबस्टिट्यूट करणार. सो हिअर f(x = x), fx काय दिलंय फंक्शन x. मग f(x+h) काय तयार होईल, तर ज्या ज्या ठिकाणी x आहे, नुसतं x आहे, त्या ठिकाणी x+h तुम्ही सबस्टिट्यूट केलं की f(x+) ची फंक्शन व्हॅल्यू मिळेल. सो x+h ची फंक्शन व्हॅल्यू काय येणार आहे, तर x+h. का, कारण ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी मी काय घेतलं, x+h. त्यामुळे सिंपल झालं, म्हटलं ना अगदी सिंपल फंक्शन आहे फर्स्ट. सो आपल्याला ह्याची व्हॅल्यू मिळाली, ह्याची मिळाली, h काय आहे, तर त्या सगळ्याचं लिमिट काय ते बघूया. देअरफॉर f'(x) बरोबर लिमिट h टेंडिंग टू 0 f(x+h) ची व्हॅल्यू काय आली, x+h, आणि fx ची व्हॅल्यू काय आली, x/h. म्हणजे काय आलं, x आणि x कॅन्सल झाले, h/h राहिले. सो विच इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0 काय राहिलं, फक्त h/h म्हणजे 1, म्हणजे लिमिट ऑफ 1, h टेंडिंग टू 0 लिमिट ऑफ 1. कॉन्स्टंटचं लिमिट काय असतं, कॉन्स्टंट असतो नुसता 1. सो आपल्याला फंक्शन म्हणून काय मिळालं, कॉन्स्टंट मिळालं, ते 1 मिळालं. सो फंक्शन, सिंपल फंक्शन f(x = x) याचं लिमिट काय, तर कॉन्स्टंट नंबर येतोय कुठला, तो कॉन्स्टंट नंबर कोणता आहे, रिअल नंबर, तर रिअल नंबर 1 हा येतो. सो f(x = x) साठी f'(x) आपल्याला काय मिळालं, तर 1 एवढंच मिळालं.
त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, या एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 1. हा पहिला सगळ्यात सिंपल आणि पहिला फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. अगदी सिंपल आहे. असंच करत आपण काही स्टँडर्ड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढणार.